अरे कोण तू? छगन भुजबळांचा मनोज जरांगेवर प्रहार. मराठा आरक्षणावरून राज्यात ओबीसी नेते आक्रमक दिसत आहे. 2 सप्टेंबर 2025 रोजीच्या मराठा कुणबी शासन निर्णयाविरोधात ओबीसी नेत्यांनी शेडू ठोकले आहेत. यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी आग्रही भूमिका घेतल्यानंतर इतर ओबीसी नेत्यांनीही राज्यात मोर्चाचा बार उडवला आहे. तर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल चढवला. त्यांनी जरांगेवर टीकेमागील कारणही स्पष्ट केले. त्यांच्याविषयी बाजूही त्यांनी मांडली. भुजबळांनी 2 सप्टेंबर रोजीच्या जी.आरला पुन्हा विरोध दर्शवला. नाही म्हणता मग इतके लोक घुसवता कशी, असा सवालही त्यांनी केला. भुजबळांनी राज्यातील ओबीसी आंदोलनाच्या घडामोडींवरही भाष्य केले. ओबीसी समाजात एक वाक्यता दिसत नाही, असा जो सूर उमटत आहे त्यावर त्यांनी मत व्यक्त केले. ओबीसी समाजात 300हून अधिक जाती आहेत. त्यांचे नेते आणि नवीन दमाच्या संघटना या अन्यायाविरोधात त्यांच्या परीने आवाज उठवत असल्याचे आणि सर्वच नेते या जी.आर विरोधात असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. मनोज जरांगे पाटील हे सो कोल्ड मराठा समाजाचे नेते आहेत, असा तोडा त्यांनी लगावला. त्यांच्या शिवराळ भाषा आणि व्यक्तिगत टीकेमुळे आपण त्यांच्यावर बोलतो, त्यांच्यावर टीका करतो, असे म्हणणे त्यांनी मांडले. हा माणूस कोणालाही काही बोलतो, संस्कृतीपणा त्यांच्यात नसल्याचे भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला आपला विरोध नसल्याची बाजूही त्यांनी मांडली. आपण मनोज जरांगे पाटील यांच्यावर कधीच बोललो नसतो, त्यांच्या वाटेलाही गेलो नसतो. आम्ही न्यायालयीन लढाई लढली असती, पण हा माणूस सारखं रोज कधी ना कधी मला बोलेल. कधी मुख्यमंत्र्यांना तर उपमुख्यमंत्र्यांना बोलतो. काल काय तो राहुल गांधी यांना बोलला, दिल्लीतील लाल्या का काहीतरी बोलला. अरे कोण तू? तुझा एक माणूस निवडून येऊ शकत नाही, तू उभा राहा बरं. आज काही नाही झालं तर त्यांच्या हातात 2 ते 3 राज्य आहेत. राहुल गांधीच्या घराण्याने काहीतरी त्याग केलेला आहे. फडणवीस कार्यतत्पर आणि हुशार व्यक्ती आहेत, चांगल्या रीतीने राज्य चालवत आहे. त्यांच्याबद्दल काहीतरी बोलतो, त्यांच्या पत्नीबद्दल काहीतरी बोलतो, शिवायगाळ करतो. तुला काय कोणालाही बोलायची परवानगी दिली आहे का? असंस्कृतपणे वाटेल ते बोलशील, असं छगन भुजबळ यांनी म्हटले. यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि अशीच नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.